आता नाही, आता तुम्ही येऊन तो सगळं यंत्रणा तुमचं बिघडू शकतो. पैसावाला किंवा 2 नंबरवाला काय आहे तो येऊन तुमचा समाज बिघडून तो समाजाच्या टोशावर सरळ म्हणजे मार्गी जाणारा माणसाचा आडवा करून तो त्याच्यावर छातीवर पाय देऊन तो येऊ शकतो. बीजेपी आणि यड्रावकर गट हे एकत्र येतील का वेगवेगळे लढतील? एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. तर एकत्र आले तरी यड्रावकर गटाला इथली जागा जाईल. इथं काँग्रेस आणि भाजप माहिती हीच लढत प्रामुख्याने होणार. आमच्या अब्दुल्ला मतदारसंघातून म्हणजे निवडणूक लढवण्यास फारच लोक इच्छुक आहे. वातावरण काय पैशाचा खेळ आहे सगळं. शेवटी पैसा कोणाकडे आहे, कोण देणार आहे, किती देणार आहे, त्याच्यावर सगळं आता राजकारण अवलंबून आहे. तुम्ही समाजसेवा, कार्यसेवा, तुमचं चारित्र्य किंवा सरळ याचा कोण आता विचार करणार. कसा पाहिजे आता निवडून येणारा इथला सदस्य कसा पाहिजे? चांगलं पाहिजे हो, गाव सुधारणा व्हायला पाहिजे, रस्त्यावर पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. उगाच नोंद आणायचं आणि काय उपयोग? काय थोडे पैशावाली यंग पोरं सगळे पैशावर आहेत, पण जुनी माणसं आहेत ती सगळी सच्चाईनं मतदान करणार. या निवडणुकीत आता लोक जे आहेत ते मतदान करताना काय मग गट बघणार का माणूस बघणार? माणूस बघून निवडणूक करणार. कारण 21व्या शतकातलं राजकारण महात्मा गांधी, नेहरू, अण्णा हजारे त्या काळचं राजकारण गेलाय. बिन पैसा न खर्च करता चारित्र्यवान सच्चा कार्यकर्ता निवडून येतो. निवडणुका कामं व्हायचं पाहिजे, त्यासाठी निवडणुका पाहिजे. कसा पाहिजे मग निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी? पाहिजे प्रतिनिधी काम करणारा पाहिजे. आपल्या मतदारसंघाबाबतीत तेवढं काय म्हणजे कधीच मागं राहिला नाही मतदारसंघ जिल्हा परिषद. तुमच्या भागातली काय विकास कामं झाल्यात काय चांगली? काय कुणाला माहित आता झाल्यात का नाही तुम्हाला दिसतात की काय देशात काय देशात सगळं प्रशासनाच्या काळात काय कामं झाल्यात नाही? नाही काय काम झालं नाही. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी काय कामं केलं? केल्यात भरपूर कामं केली आणि युती झाली तर मग लई चांगलं. सदस्य होऊन गेले त्यांच्याकडून चांगली काम झाली. पैसा तेवढा मुलं खर्च करण्याचे बजेट ज्याचा मोठा आहे त्याला तिकीट मिळणार आणि तो निवडून येणार. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील अब्दुल्लाट या गावामध्ये. आपण जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या मतदारसंघातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी थोडका कालावधी या निवडणूक प्रक्रियेसाठी आहे. 21 जानेवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे आणि मग या पार्श्वभूमीवरती अब्दुल्लाट मतदारसंघातील नागरिकांची मी चर्चा करणार आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. सुमारे 30,000च्या आसपास मतदारसंख्या, त्याचबरोबर 7 गावांचा समावेश. अब्दुल्लाट, हेरवाड, तेरवाड, आकिवाड, मजरेवाडी, बस्तवाड ही गावं या मतदारसंघामध्ये आहेत. अब्दुल्लाट हे लोकसंख्येनं सर्वात मोठं असणारे आणि मतदारसंख्या असणारे हे गाव आहे. या गावामध्ये या मतदारसंघामध्ये एकंदरीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा गट, त्याचबरोबर काँग्रेसचे गणपतराव पाटील यांचा गट, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना यासह अन्य इतर भाजप या पक्षांचं या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे. आणि मग इथल्या नागरिकांचे आपण संवाद साधणार आहोत. या निवडणुकीच्या अनुषंगानं इथे इच्छुक कोण आहेत, या मतदारसंघाची विकास कामं कशी आहेत, कोणाला इथून संधी मिळणार, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी हा राखीव मतदारसंघ असताना कशा पद्धतीची लढत या मतदारसंघामध्ये होणार, या अन्य घडामोडींचा आढावा आपण दुपारच्या वेळेला चहा घेणारे काय या ठिकाणी युवक आहेत, लोक बसलेले आहेत, आपण त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. बऱ्याच वर्षातून आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काही काळ प्रशासक होतं. काय वाटतं, कशा पद्धतीने या निवडणुकीकडे पाहताय? अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावर गेल्या 2017च्या निवडणुकीमध्ये आमचे मार्गदर्शक विजय भोजे सर हे मोठ्या मताधिक्याने या जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले होते. त्यामुळे हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे असं आम्ही समजतो. पण या मतदारसंघामध्ये आता अनुसूचित जाती महिला म्हणजे मागासवर्गीय स्त्री या प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. सध्या मतदारसंघात कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत किंवा कोण इच्छुक आहेत, काय कळते? भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारी अर्ज भरलेले स्वाती लाटकरताई, तसेच पूजा नावरे या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागणी अर्ज केली. इतर पक्षाचे सुद्धा आहेत, काय सांगाल? इतर पक्षाचे राजेश शाहू आघाडीकडून कांबळे ह्या उमेदवारी अर्ज भरले. आता निवडून येणारा सदस्य कसा पाहिजे, काय सांगाल? आता सर्व प्रशासनाचा म्हणजे जिल्हा परिषदला ज्या ज्या योजना, ज्या ज्या रस्ते, प्रत्येक प्रभागातला
म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद मधील गावे जी येतात त्याचा विकास करणारा व चांगल्या पद्धतीने जनतेसाठी कार्य करणारा उमेदवार. कशी लढत आता होणार, कुठल्या कुठल्या पक्षामध्ये प्रामुख्याने एकमेकांच्या विरोधात कोण असणार मतदारसंघात या? आता इथं काँग्रेस आणि भाजप माहिती हीच लढत प्रामुख्याने होणार. महायुतीमध्ये महायुती म्हणून कुठले कुठले घटक पक्ष असणार? अजून तर काय चर्चा चालू नाही. आज उद्या 2 दिवसात या चर्चेचा मार्ग निघेल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत, बऱ्याच वर्षानंतर या निवडणुका होत आहेत. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. काय चित्र या मतदारसंघामध्ये? अर्ज भरण्यासाठी 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या शिरोळ तालुक्याचा कल पाहता यड्रावकर गट प्रामुख्याने इथं प्रबळ दावेदार मानला जात आहे. अजून युती वगैरे या गोष्टी अजून काही ठरल्या नसल्या तरी यड्रावकर गटाकडून वर्षाताई देवेंद्र कांबळे या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. आणि असणारच, कारण की एक अभ्यासू नेतृत्व किंवा समाजकारण गेली 20-25 वर्ष झालं त्या घराण्याचं, की समाजासाठी त्यांनी नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे वर्षाताई कांबळे मला प्रबळ दावेदार वाटतात कुठल्या गटाकडून? यड्रावकर गटाकडून. विरोधी पक्षाकडून काय नाव, कुठली चर्चा आहे? अजून काय ते डिक्लेअर झालेलं नाही. जरी विरोधी पक्षाकडून कोणी असले तरी वन साइड या शेटाचा बोलबाला चालू आहे. वर्चस्व कुठल्या पक्षाचं वाटतंय मतदारसंघावर? बीजेपी आणि यड्रावकर गट. बरं. बाकी काँग्रेस वगैरे इथं काय तेवढं म्हणजे एक 10 वर्ष झालं काय वाटत नाही. आता बीजेपी आणि यड्रावकर गट हे एकत्र येतील का वेगवेगळे लढतील? एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. जर एकत्र आले तरी यड्रावकर गटाला इथली जागा जाईल अशी मला खात्री आहे. मतदारसंघातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? अब्दुलाट शहर विकास कामाच्या बाबतीमध्ये कसं आहे, किंवा मतदारसंघातले एकूण विकास कामं कशी आहेत? बऱ्यापैकी ठीकठाक. म्हणजे मागच्या वेळी म्हटला आमचे मार्गदर्शक विजय बोजे सर जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या कार्यकालात बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्यांच्या आधी म्हणा दादासो सांगावे, त्यांच्या कार्यकालात पण भरपूर विकास झालेला आहे. आपल्या मतदारसंघाबाबतीत तेवढं काय म्हणजे कधीच मागं राहिला नाही मतदारसंघ जिल्हा परिषद बाबतीत. जे जे म्हणजे सदस्य होऊन गेले त्यांच्याकडून चांगली काम झाले आपल्या. बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. अब्दुलाट हा तालुक्यातला एक महत्वाचा मानला जाणारा मोठा एक मतदारसंघ आहे. मागासवर्गीय महिलेला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे, संधी मिळालेला आहे. काय वाटतं मतदारसंघात कशी लढत होईल आता? बरेचसे लोक या आमच्या अब्दुलाट मतदारसंघातून म्हणजे निवडणूक लढवण्यास फारच लोक इच्छुक आहेत. परंतु आता काय झालंय, 10 वर्षापूर्वी इलेक्शन झालेली होती. आता म्हणजे जिल्हा परिषदेची मुदत संपूनही जवळजवळ 5 वर्ष म्हणजे झालेले आहेत. त्यामुळे लोकांच्या मध्ये एक बराचसा म्हणजे उत्सुकता आहे या निवडणुकीबद्दल. बघू आता कोणाकोणाला कोण रिंगणात राहते, कोण राहते, त्यांच्याबद्दल आपण आता हे पुढची दिशा कळेलच लोकांच्याकडून. आता मला वाटतं की आपल्या मतदारसंघात आपलं गाव आहे, बाकीचे 5-6 गावं असतील त्याच्यापेक्षा आपलं गाव सर्वात मोठं आहे. इथून कोणाची नावं चर्चेत आहेत, काय सांगाल? आता बरेच वेगवेगळ्या पक्षातून म्हणलं तर बीजेपी मधून नावं आहेत, थोडी यड्रावकर गटांची थोडी नावं आहेत. कुठले आहेत नावं? आता यड्रावकर गटांची तर आपले DP कांबळे सर आहेत, अब्दुलाट म्हणून इच्छुक आहेत. तसेच हे तेरवाडचे गायकवाड आहेत, अजून जाधव साहेब आहेत येरवाड मधून. या लोकांची नाव इच्छुक आहेत. ते म्हणजे हे लोक इच्छुक आहेत लढण्यासाठी. बघू आता यड्रावकर साहेबांनी जो निर्णय देतील त्याला, म्हणजे मी तर वैयक्तिक त्यांचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांचं एकदम झोकून देऊन आपण त्यांचा प्रचार करणार आहोत. बाकीचे पक्ष या निवडणुकीमध्ये काँग्रेस आहे, स्वाभिमानी यांची आघाडी आहे, यांच्याकडून कुठल्या उमेदवारांची नावं चर्चेत? ते मी सांगू शकत नाही. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेच्या इकडे, ते काय निवडणुकीत काय करत नाही आम्हाला. काय करायचं निवडणूक घेऊन आम्हाला? अहो महत्वाचा आहे निवडणुका, लोकशाहीमधला एक महत्वाचा भाग आहे. नाही असून काय करायचं? आमचं काय काम बंद होणार आहे का? काय होणार आहे? आता जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत, कसा पाहिजे निवडून येणारा सदस्य? आम्हाला घेऊन काय करायचं? कोण आला तर सगळं माळच म्हणे. आम्हाला काय त्याचा काय फायदा नाही, तोटा नाही. तुमच्या भागातली काय विकास कामं झाल्यात काय चांगली? काय कुणाला माहित आता झाल्यात का नाही ती? तुम्हाला दिसतात की काय देशात दगड काय कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत, काय माहिती आहे काय? काय आम्हाला काय कुणाचं नाव बी नाही, काय सकाळी जाता संध्याकाळी येता घरला. कोणाला कशाची कोणाची काय पंचायती करत नाही, काय नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका बऱ्याच वर्षांनी लागलेल्या आहेत. आपण बघितला नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या, सगळ्या बातम्या आता महानगरपालिकेच्या आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. अब्दुलाट एक मोठं गाव आहे मतदारसंघातलं. काय वातावरण आहे त्या नागरिकांच्या मध्ये? वातावरण काय, पैशाचा खेळ आहे सगळं. शेवटी पैसा कोणाकडे आहे, कोण देणार आहे, किती देणार आहे, त्याच्यावर सगळं आता राजकारण अवलंबून आहे. तुम्ही समाजसेवा, कार्यसेवा, तुमचं चारित्र्य किंवा सरळ ह्याचा कोणाचा विचार करणार नाही.
पैसा त्याचा मुबलक खर्च करण्याचे बजेट ज्याचा मोठा आहे त्याला तिकीट मिळणार आणि तो निवडून येणार. म्हणजे पैशावर सगळं अवलंबून आहे तुम्हाला म्हणायचं. बस पैसा बोलतोय, पैसा लोकांनी पाहिजे आहे. पण व्यक्तीच्या कामाबद्दल काय सांगाल? काम बिम काय नाही, काम केलं नाही केलं कामाचा कोण विचार करणार नाही. आता शेवटी पैशाचा खेळ आहे, पैशावर सगळं आता अवलंबून आहे. पैशावर सगळं अवलंबून आहे म्हणताय, पण निवडून येणारा जो लोकप्रतिनिधी आहे, सदस्य आहे, तो कसा पाहिजे? तो चारित्र्यवान व्यवस्थित लोकांचे म्हणजे हे होणारा, समरस होणारा, लोकांचा अडचणी म्हणजे विचारून हे करणारा, सॉल्व्ह करणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, असा म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं आणि प्रचार पुरतं येऊन अण्णा बाबा काका असा नमस्कार करून जाणार नको आहे. 5 वर्षे त्याच्या सुखादुःखात इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा निवडून येऊ द्या तर नाही येऊ दे, समाजकार सोशल वर्कर म्हणून तो काय मिरवतोय, तो शेवटपर्यंत तो पदावर राहणार पाहिजे. पण तो सगळे कामं करत असेल आणि त्याच्याकडे पैसा नसेल तर नाही, तो घरी बसावं, ते काय त्याचा काय उपयोग कायच नाही. पैसा पाहिजे. पैसा पाहिजे, 2 नंबर पाहिजे, सगळं तुमचं ठोसा बजा असले तर ते टिकणार असतात. मग आता इथं सध्याचं राजकारण 21व्या शतकातलं राजकारण, महात्मा गांधी, नेहरू, अण्णा हजारे त्या काळचं राजकारण गेलाय. बिन पैसा न खर्च करता चारित्र्यवान सच्चा कार्यकर्ता निवडून येत होता. आता कामाच्या बलावर लोक त्याला मानत होते. त्या अण्णा आहेत ना, अण्णा बोलतात ना, ठीक आहे, त्यांना आम्ही देणारच. आता नाही, आता तुम्ही येऊन तो सगळं यंत्रणा तुमचं बिघडू शकतोय, पैसावाला किंवा 2 नंबरवाला काय आहे तो येऊन तुमचा समाज बिघडून तो समाजाच्या ठोशावर सरळ म्हणजे मार्गी जाणाऱ्या माणसाचा आडवा करून तो त्याच्यावर छातीवर पाय देऊन तो येऊ शकतोय. आता कुठल्या गटाचं किंवा पक्षाच्या मतदारसंघावर वर्चस्व आहे? काय नाही, पैसा कोणाकडे आहे, भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, एकनाथ शिंदे असू दे, स्वतंत्र कोण आहे, कोणाकडे पैशाचा खर्च करण्याचा बजेट मोठा आहे. आता मीच मुलाखत घ्यायला बसलोय, समजा आता कार्यकर्त्याला मला तिकीट पाहिजे, माझा म्हणजे वरिष्ठ श्रेष्ठ लोकांचा एकच पहिला प्रश्न असतो, तुझा खर्च करण्याचा बजेट किती आहे? तो सोशलवर काम आम्हाला त्या नकोच आहे. जनताला ते आता काय त्याला माहिती आहे, 5 वर्ष तू काय केलं काय केलं नाही. आता तुझं बजेट का किती खर्चाचं तुझं बजेट आहे? 5 लाखाचं तो सांगितलंय, तुझं 10 लाखाचं बजेट आहे का? 10 लाखाचं असलं तर तो तो हे कर, तो निवडून येतो. मग आता इथं कोण इच्छुक आहे? कोण आहेत? ते तेवढं मी अजून खोलात बजेट मोठं कोणाचं आहे आता काय ते तेवढं खोलात मी अजून गेलो नाही. कुठल्या गटाचं बजेट मोठं आहे? जिल्हा परिषदेने तालुका पंचायत काय का नाही, हे नवीन चेहरे नवीन हे आता बाहेर पडायला, आता चेहरे बाहेर एक बाहेर पडायला, प्रत्येकांचं बोर्ड लागायला लागलाय. आशीर्वाद त्याचा आहे, अण्णाचा आशीर्वाद आहे, दादाचा आशीर्वाद आहे, त्याचा आशीर्वाद आहे, त्याचा पेट्रोल पंप आहे, ह्याचा पेट्रोल पंप आहे, त्याचं काय तर 2 नंबर आहे. कोण पैसावाला आणि कोण त्याचं बजेट आहे, त्याच बोटाचा लावलेला सच्चा मला सांगा, आता तुम्ही म्हणता पैशाला महत्व आहे, पण काय वाटतं मग कुठला गट स्ट्रॉंग आहे असं वाटतं? मग आता सदा बजेट, आता सत्ताधारी कोण, मी कोणाचा पक्षाचं नाव घेऊ, सत्ताधारी कोण आहे, सत्ताधारी इलेक्शन निधी फंड म्हणतो का नाही, इलेक्शन फंड त्याच्याकडे भरपूर 1 नंबरला आहे, तो त्याचं बजेट तो डिस्ट्रीब्युट करून तो येणार. मतदारसंघात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात, काय वातावरण आहे, कसं चित्र आहे मतदारसंघाचं? हे अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघ, या जिल्हा परिषद मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजय भोजे सर यांनी 3 वेळा ह्या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे. शेवटची निवडणूक ज्यावेळी लढवली त्यावेळी 5,000 मताधिक्यानं भोजे सरांनी विजय प्राप्त केला होता. हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टिकोनातून कसा पाहिजे आता निवडून येणारा इथला सदस्य कसा पाहिजे? चांगलं पाहिजे हो, गाव सुधारणा व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. उगाच नोंद आणायचं आणि काय उपयोग? आता या मतदारसंघावर कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? काय सांगा? सध्या भाजप आहे बघ. भाजप आहे का हो? सध्या सुधारणा चालू आहे म्हणतात काम. आता निवडणुका चाललेल्या जिल्हा परिषदेच्या, काय वातावरण आहे इकडे? वातावरण काय अजून जुळण्यात चालू आहे त्यांनी, बघूया काय काय होते. अजून भाजप त्यांचं आज बैठक आहे, ते स्वाभिमानी काँग्रेस एक झाले आणि उभाटा यांनी एक झाल्या, त्यांच्या गाव बी फिक्स झाल्या, सीटा चालू आहे त्यांच्या काढायच्या.
आता बघ काय काय होतंय. इथनं कोणाकोणाची नाव आहे चर्चेत आता निवडणुकीला? इथं निवडणुकीला यड्रावकर साहेबांच्याकडे ते देवेंद्र कांबळेंची मिशन आहे आणि स्वाभिमानीकडे जयश्री आवळे म्हणून आहेत. ते पंचायत समितीला मिलिंद कुर्णे, तिकडे जितेंद्र मोहिते असं आहेत. चालू आहे सगळ्यांचं, पण अजून काय नेते काय फायनल करतील ते. काय नेत्यांचा विचार काय आता? आता नेते काय यड्रावकरचं बी वर्चस्व आहे आणि स्वाभिमानी बी एक झाल्यामुळे तर समाज पण मोठा आहे. त्यामुळे आता इथे स्वाभिमानीला जागेमुळे चोरस बी होणार. आता कुणाच्या प्रामुख्याने कुठल्या कुठल्या पक्षामध्ये इथे लढत होणार आहे? इथं स्वाभिमानी काँग्रेस एक झाले आणि यड्रावकरात लढत होणार आणि भाजपच्या संध्याकाळपर्यंत जर समजलं स्वतंत्र लढली तर तिरंगी होणार आणि भाजप आणि यड्रावकर युती जर झाली तर मग दुरंगी होणार. कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे असं वाटतंय मतदारसंघावर? आता इथं आमदार आहेत म्हटल्यावर ते वर्चस्व, पण खासदारांचं बी समाज मोठा असल्यामुळे शेतकरी वर्ग असल्यामुळं त्यांचं पण जरा आहे आणि गणपतराव जोडीला आहेत. काँग्रेसला बी मतदान इथं आहे बरंच, काँग्रेसलाही बरंच मतदान आहे म्हणून खरं की काँग्रेसला मानणार आहे, त्यामुळं त्यांचं बी आहे वर्चस्व. आता शेवटी पैसा लोक काय माणूस बघून पक्ष बघून मतदान करणार की आणखी काय होणार? काय थोडे पैशावाली यंग पोरं सगळे पैशावर आहेत, पण जुनी माणसं आहेत ती सगळी सच्चाईनं मतदान करणार चांगलं. त्यांना विकास कामाबद्दल काय सांगाल मतदारसंघातल्या? विकास काम काय जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याच्या ह्याच्यात थोडंफार कामं झालेत. आमदारांनी बी कामाचं त्यांनी चांगलं हे काम केले गावात त्यांनी. दोघांचे काम सुंदर झाले, त्यामुळे आता जनता काय ठरवेल ते बघा. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षातून. तुमच्या इथं आता मागासवर्गीय महिला असं आरक्षण पडलंय जिल्हा परिषदेला. काय वातावरण आहे मतदारसंघात? काय कुणाकुणाची नाव आहे चर्चेत? नाव चर्चेत बघा आता सध्या तरी वर्षा देवेंद्र कांबळे चर्चेत नाव चालू आहे. तर मोठ्या संख्येने जरा त्यांच्याकडे जनसमुदाय पण ज्यादा आहे, त्याच्यामुळे त्या यड्रावकर गटाकडून त्यांची सीट लागलेली समजली असं आहे. बाकीचे आणि पक्ष आहेत त्यांचं काय चिन्ह आहे? आणि अजून काय युतीची चर्चा चालू आहे, त्यांची पण चालू आहे चर्चा. प्रत्येकाचं चालू आहे चर्चा. काँग्रेस स्वाभिमानी एकत्र झाले इथं, झालेलं आहे ते. त्यांच्याकडनं कुणाचं नाव आहे चर्चेत? त्यांच्याकडनं अजून तर काय माहिती नाही. एकंदरीत आता ह्या मतदारसंघातली विकास कामं कशी आहेत? तिथली रस्ते असतील, रोड असतील, गटर्स असतील, मागच्या ज्या काय जे कोणी निवडून आले ते सदस्य त्यांनी काही केले काय? केलेलं आहे की त्यांनी बरोबर कामं त्यांनी केले आहेत कुठे. त्याला नावं ठेवण्यासाठी काय जागा नाही तिथे. त्यांनी कामं चांगली केली आहेत. मग आता या निवडणुकीत आता लोक जे आहेत ते मतदान करताना काय मग गट बघणार का माणूस बघणार? माणूस बघून निवडणं करणार. आणि आता जे वर्षा देऊन काम त्यांनी राहिलेत का नाहीत, त्यांचं म्हणजे कामं चांगलीच आहेत. ती कामं चांगली आहेत, त्याच्यावर त्यांनी हे केलंय. त्यांच्या विरोधात कोण असतील मग? त्यांच्या विरोधात आता चालू आहे ते काँग्रेसचे चालू आहेत, जयश्रीराव त्यांनी आहेत त्यांच्या विरोधात. पण फायटी जोरात होणार. जोरात होणार. कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या गटाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे? आता सध्या तरी तसं यड्रावकर गटाचं वर्चस्व आहे. का बरं? त्यांनी कामं चांगल्या पद्धतीने करतायत. आता या आमदार केलेल्या त्यांनी कामं चांगले. परवाच एक 40-50 लाखाचा निधी त्यांनी मंजूर करून गावाला का नाही, म्हणजे कामं त्यांची चांगली आहेत. किंवा एक उमेदवार त्यांचं नाव सांगितलं, काय त्यांच्या उमेदवारांची कामं कशी आहेत आता? त्यांची बी चांगल्या कामं त्यांची कामं चांगल्या त्यांनी 2005च्या महापुरामध्ये त्यांनी चांगलं काम केलं त्यांनी, त्याच्यामुळे त्यांचे बी काम चांगलं आहे. वर्षा देवेंद्र कांबळे. अनेक वर्षानंतर निवडणुका लागलेल्या आहेत. काही काय प्रशासक होतं, काय चांगलं वाटतं? प्रशासक चांगलं वाटतं का निवडणुका चांगल्या वाटतं? निवडणुका का हो? निवडणुका कामं व्हायचं पाहिजे, त्यासाठी निवडणुका पाहिजे. बरं. प्रशासकाच्या काळात काय कामं झालं नाही? नाही, काय काम झालं नाही. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी काय कामं केलं? केल्यात, भरपूर कामं केलेत जिल्हा परिषद. मग आता इथं काय कुठल्या 25 वर्षात जे कामं झालं नाहीत ते गेल्या 5 वर्षात जिल्हा परिषद सदस्य कामं केलेत. आता इथं कुठल्या पक्षामध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे? गटामध्ये, पक्षामध्ये? भाजप आणि शिवसेना, काँग्रेस ह्यातच. कोण कोण आहेत उमेदवार चर्चेत असणारे? चर्चेत नाही, कोणाची नाव नाही. 3 दिवस आता राहिले अर्ज भरायला. उद्या कळणार काय ते फिक्स. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे या मतदारसंघावर? तसं काय आता काय गावात काय सांगता येत नाही. आता इथं तर स्थानिक भाजपच आहे, म्हणजे वर्चस्व जिल्हा परिषद सदस्य. तुमचं फक्त आता गाव न राहता आता 5-6-7 गावांचा मिळून मतदारसंघ आहे. ते आता नवीन गावं आल्यामुळे काय सांगता येत नाही. काय सांगाल बाबा, कोणाचं वर्चस्व वाटतंय मतदारसंघावर? भोजे सरांचं हे आपलं काय भाजपचं वर्चस्व वाटतं आता सध्या. तर तिथून पुढे काय कशामुळे वर्चस्व वाटतंय? सरांनी कामं केलं नाही. जिल्हा परिषद सदस्य आहेत, काम पण. आता मागासवर्गीय महिला असं आरक्षण पडलंय, मग कुणाकुणाची नाव आहे चर्चेत? नाही, इथलं आपल्यातला चर्चेतली नावं अजून काय माहिती नाही. ज्यावेळी अर्ज भरून छाननीमध्ये ओढून राहतील का नाही,
त्यावेळेचा म्हणजे कोण येतील कोण नाही अंदाज त्यावेळी बोलता येईल. आता अर्ज भरायला तयार कोण कोण आहेत शर्यतीत? मला तर काय माहिती नाही. कारण तुमच्या गावातले सगळे असणार, गाव मोठं आहे. आहे की आमच्या गावात मी भरणार की काही लोक भरणार, काय लोक अर्ज मागे घेणार राहिल्यानंतर. कसा पाहिजे मग निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी? चांगला पाहिजे, प्रतिनिधी काम करणारा पाहिजे असं आहे. आता एक सध्या डीपी कांबळे म्हणून एक रेस मध्ये आहे, बघू आता काय त्याला तिकीट तर मिळायला पाहिजे. त्यांची कामं कशा आहेत माहिती? चांगलं आहे. चांगले. विरोधी पक्षाकडे कोण आहेत मग काँग्रेस स्वाभिमान यांच्याकडे? एवढं काय माहिती नाही. लोक मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार, आणि काय होणार? माणूस बघणार आणि मग युती झाली तर मग लई चांगलंच. मग भोजे सरांची भूमिका काय मतदारसंघात आहे? आहे चांगला आहे. काय भूमिका आहे? काय भूमिका घेणार आहोत? काय निर्णय नाही, काय घेणार तरी? उद्या निर्णय काय ते काय असणार तरी? काय महायुती झाली कोणाला द्यायचे ठरवलं त्याच्या पाठीस होणार काय माहिती? होणार की 100% कोणा कोणाचे होणार? यड्रावकर गट आणि भाजप गट महायुती झाल्यावर निर्णय. आता मतदारसंघात आता निवडणुका लागल्या तुमच्या. अब्दुल्लाट मतदारसंघातलं मोठं गाव आहे. काय चर्चा काय आहेत गावात आता? वर्षा देवेंद्र कांबळे त्यांचं चर्चा आहे जास्त. चर्चा हं. काय कुणाकडं आहे बरं चर्चा? कुठल्या गटाकडं आहेत त्या? यड्रावकरच्या गटाकडे. बाकी आणि कुठल्या आहेत नाही नाव आता मोठं? मला वाटतं सगळे उमेदवार तुमच्याच गावातले असतील. होय बाकी आणि कोण कोण आहेत? आहेत कर ते आमच्या ह्याच्यातलं काय संपर्कातलं जास्त नाही. त्यांचा संपर्क आहे? आमचं जास्त म्हणजे संपर्क म्हणजे तसं नाही. हं. त्यांनी जरासा कार्यकर्ता चांगला आहे त्यासाठी. काय काम केले त्यांनी? त्यांनी आहे चांगलं करत, म्हणजे त्यांचं मिस्टर शिक्षक आहेत नाही, मग त्यांनी चांगलं हे करते. कसा पाहिजे आता निवडून येणारा सदस्य? मग चांगला पाहिजे की. निवडणुका आता लागलेल्या आहेत, 10 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. कसं वाटतंय? काय चित्र आहे आता मतदारसंघात? वर्षा देवेंद्र कांबळे बर यांचा आता वर्चस्व आहे. बर. कुठल्या कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? कुठले कुठले गट पक्ष यांचं वर्चस्व आहे? सध्या यड्रावकरच की. बर. का बरं, का वर्चस्व आहे त्यांचं? आमदारकीला हे झालं नाही त्यांचं. आता आमदारकीला झालं म्हणून जिल्हा परिषद होईल काय? होणार की. बाकी आणि काँग्रेस स्वाभिमानी आता एकत्र झालाय, शिवसेना एकत्र झालाय. त्यांचं काय? त्यांचे उमेदवार कोण आहेत? तसं काय म्हणजे आहेत उमेदवार सोडा, त्यांची नाव अजून काय फिक्स नाहीत, त्यामुळे काय नाव मी काय सांगू शकत नाही. मतदारसंघातली विकास कामं कशी तिथली? आहेत की चांगले, चांगले आहेत. त्यामुळे काय अडचण मग आता मतदान करताना काय विकास कामं बघणार, व्यक्ती बघणार का पक्ष बघणार? विकास कामं बघणार. अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. हा मागासवर्गीय म्हणजे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. आणि मग या मतदारसंघामध्ये यड्रावकर गट असेल, काँग्रेस असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, अशा वेगवेगळ्या पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावरती आहे. आणि मग एकंदरीत इथली विकास कामं असतील, इथल्या व्यक्तीचा संपर्क असेल, त्याचबरोबर गट असेल, हे सगळं बघून या ठिकाणी मतदान होणार असल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे. अजून 3 दिवस मतदानाला बाकी आहेत, पण नावं चर्चेत असली तर अजून फायनल झालं नाहीत. नावं फायनल झाल्यानंतर सर्व घडामोडी आणि निवडणुकीची प्रक्रिया खऱ्या अर्थानं सुरू होणार असल्याच्या प्रतिक्रिया इथल्या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामन राहुलसह मी कुणाल, KK न्यूज, अब्दुल्लाट, शिरोळ.